वळूयात पुढच्या बातमीकडे। प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्याच्या वादातून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पटेलांनी काळजी घेऊ असं ट्विट केलं होतं, मात्र अद्याप माफी न मागितल्यानं संभाजी ब्रिगेडने तीव्र संताप व्यक्त केला। आपण पाहतो आताची ही महत्त्वाची अपडेट। प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केला होता आणि त्यावरून आता सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे। जिरेटोप जो प्रधानमंत्री महोदयांना घातला त्याबद्दल मी इथून पुढे चूक करणार नाही अशा पद्धतीचं ट्विट केलंय। प्रफुल्ल पटेल साहेब, तुम्ही फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहात। तुम्ही स्वतःला राष्ट्रीय नेते समजत असाल, तुम्ही छत्रपतींपेक्षा मोठे नाहीत, लक्षात घ्या। तुम्ही छत्रपती शिवरायांच्या त्या जिरेटोपाचा आणि छत्रपतींचा सुद्धा अवमान केलाय। प्रफुल्ल पटेलांनी माफी मागितल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही। आणि जर तो संभाजी ब्रिगेडने प्रफुल्ल पटेल यांचा निषेध केलेला आहे। वडू तुळापूर या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुद्धा केलंय। प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही जोरदार घोषणाबाजी केली आहे। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचं करायचं काय? दरम्यान पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार टीका झाली होती आणि त्यानंतर आता पटेलांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। शिवाजी महाराज यांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही, यापुढे काळजी घेऊ असं ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण पाहूयात। तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि प्रेरणास्थान आहेत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधीही मनातही येऊ शकत नाही, यापुढे काळजी घेऊ असं ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केलं। दरम्यान पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची टीका संजय राऊत यांनी सुद्धा केली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यावर इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचा आरोप मोदींनी केला होता आणि त्याच मिर्चीवाल्याच्या हातून त्यांनी जिरेटोप घातला अशी टीका सुद्धा राऊतांनी केली आहे। एकूणच आपण पाहतोय जिरेटोपवरून हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। प्रधानमंत्री मोदींनी इक्बाल मिर्चीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी, दाऊशी कसा व्यवहार केला, कुछ लोग मिर्ची के साथ कैसे व्यवहार करते हैं, हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिर्चीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला। हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच आणि महाराष्ट्र या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो।